भूमिका मांडली आपण बघूया। हा निधी तुम्ही 5% गावांना सुद्धा निधी देऊ शकत नाही। त्यामुळे सरकार सोबत जर असो, स्टेट गव्हर्नमेंट सोबत आपण असू, जिल्हा परिषद सोबत आपण असू, तर त्या ठिकाणचा जो निधी आहे तो आपल्याला पाठपुरावा करून वापरता येतो। सत्तेसाठी सत्तेबरोबर जर आपण राहिलो तर कामांचा पाठपुरावा करता येतो। विरोधकांमध्ये जर राहिलो तर आपल्या नेत्याला काय वाटेल, सत्ताधारींच्या सोबत गेलो त्यांच्यावर संशयाचे वातावरण होईल, म्हणून बरेचसे खासदार विरोधी पक्षात आहेत। ते ना जिल्हा परिषदेच्या संपर्कात असतात, ना स्थानिक सत्ताधारी आमदाराच्या संपर्कात असतात, ना मंत्र्यांच्या संपर्कात असतात। खासदाराला आमदारांना ठराविक निधी हा नियमानुसार दिला जातो। आता प्रत्येक आमदाराला 5 कोटीचा निधी आहे, मग तो अपक्ष आमदार असला तरी त्याला 5 कोटी आहेत। समसमान ज्याला काय पहिले 5 कोटीचा निधी आहे तो आम्हा सर्वांना आहे। परंतु इतर विभागातून अनेक विकासाची कामं करायला, नगर विकास विभागातून, सामाजिक न्याय विभागातून, इतर विभागातून हे निधी आपल्याला मिळावा ही आमदारची अपेक्षा असते। त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये जास्त काम होतात। मग 5 कोटीमध्ये मतदारसंघातले काम होणार आहेत का? त्यांना जेव्हा जास्त पैसे मिळतील, रस्त्याची कामं होतील, सिंचनाची कामं होतील, त्या टायमाला तिथलची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या बंडखोर खासदारांच्या निधीच्या खर्चावरून आता जोरदार टीका करण्यात येतेय। संजय राऊत, अंबादास दानवे आणि महेश सावंत नेमकं काय म्हणाले आपण बघूया।